सुप्रभात मित्रांनो आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुन्हा राईडला निघालो ते म्हणजे लोणावळ्याला। मुंबईपासून खूपच जवळ असल्याने पर्यटकांचं प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे ते। मित्रांनो आज आपल्यासोबत राईड करत आहे संदेश, त्यानंतर हा इथे रूपेश जो माझ्यासोबत ॲज अ पिलियन म्हणून येणार आहे। मोहित आहे, तुम्हाला माहिती असेल खूप साऱ्या व्लॉग्समध्ये आपल्या सोबतच असतो। आणि नवीन रायडर आहे ते म्हणजे समीर। ऋषी आणि सागर यांना यायला टाइम लागेल कारण की ते आत्ताच उठलेत। आम्ही 7:30 वाजल्यापासून इथे उभे आहोत। तर मित्रांनो टाइम वेस्ट झाला नको आणि भूक लागली, त्यामुळे थोडाफार पोटाला आधार म्हणून आम्ही ऑमलेट पाव मागवला आहे। आता ऑमलेट पाव खातो आणि मग तुम्हाला पुढे भेटतो। आता पाहू ते किती वाजता येतात त्यावर सर्व डिपेंड आहे पुढे। फायनली गाईज 2 तासानंतर सागर आला इकडे। आता तो परत त्याचा शूज काहीतरी लावत बसलाय, त्यामुळे टाइमपास नको म्हणून आता आम्ही निघालो पुढे। आता इकडून आपण JNPT वरना ओल्ड मुंबई पुणे हायवे कनेक्ट करू आणि मग तिथून पुढे शेडूंगला जाऊन नाश्त्यासाठी काहीतरी बघू। खरंच 7:30 वाजल्यापासून थांबलं, 10 वाजले आता। तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये काही बोललेलो की मी MTचं नवीन हमर हेल्मेट घेतलंय, पण त्यामध्ये आपल्याला फॉग वायझर भेटत नाही पहिल्यापासून। सो त्यामुळे खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला मला फेस करावं लागतंय। विजिबिलिटीसाठी थोडासा प्रॉब्लेम होतोय मला, पण ठीक आहे, आपण नंतर त्याच्यामध्ये एक पिन लॉक लावून घेऊ। आता फायनली आपण जॉईन केला आहे मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेसवे आणि इथून आपण जाणार आहे शेडूंगपर्यंत। शेडूंग टोल नाकाच्या पुढे आपण नाश्ता करायला बघू। बाजूला टपऱ्या वगैरे आहेत चहाच्या, तिकडे थांबू आपण टी ब्रेकसाठी वगैरे। आणि आय होप सो इकडून 10 किलोमीटरवर असेल शेडूंगचा टोल नाका, कारण की खरंच सागर आणि ऋषी यांनी 2 तास वाट बघायला लावली आपल्याला। पण रायडिंग करताना हे असं होतच असतं आणि मागे पुढे होणं हे साहजिकच आहे, त्यामुळे इट्स ओके। आपण इथून परत जाणार आहोत एकविरेला। एकविरीच्या इकडे आपण खाली पायथ्याशी पाया वगैरे पोट, तिथून आपण पुढे भाजे केऊज करत लोहगडाच्या पायथ्याशी जाणार आहे। लोहगडाच्या पायथ्याशी गेलं की आपण तिकडे भाजे केऊज वगैरे बघून थोडा टाईम होईल, त्यामुळे आपण लोहगडाच्या पायथ्याशी आपण जेवण करू आणि मग तिथून पुढे लोणावळ्यासाठी पुन्हा निघू आणि मग घरी। असा आपला आजचा प्रवास, म्हणजे आजचा जो रूट आहे सर्कल हा आपला असा असणार आहे। सो गाडीमध्ये एकदा कळंबोली थांबलो तेव्हा एक फ्यूल अप केलेलं 300 रुपयाचं, आणि पाहूया आता किती किलोमीटर आपली गाडी जाते, कारण की गाडी आधीच रिझर्वला लागलेली आणि 300चा फक्त फ्यूल अप केलं आहे। मागच्या संडेला पण मी लोणावळा राईड केले, पण त्यावेळेसुद्धा मी 350-400 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं गाडीमध्ये, आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये माझी गाडी घरपर्यंत आरामात पोहोचली। त्यामुळे आता पण मी 300 रुपयाचा फ्यूल टाकून बघितलं आहे गाडी पोहोचते की नाही, जेणेकरून मला एक अंदाज लागेल। पुढे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल, एक नंबर व्ह्यू झाला आहे मित्रांनो। हा मित्रांनो एक नंबर व्ह्यू झाला, आणि तो जो आपल्याला दिसतो हा इर्शाळगड जो मोरबे डॅमच्या बाजूलाच आहे। फायनली मित्र 2 तासानंतर आपल्याला भेटलं आहे। सर्व ह्याच्यामुळे झाले नाही तर आपण एवढ्या लोणावळ्यामध्ये असतो। आपण शेडूंग टोलला क्रॉस केला आणि इकडे आपण थांबलो आता ब्रेकफास्ट करायला, चहा वगैरे पिऊ आणि मग आपण पुढे निघू लोणावळ्यासाठी। तर चला फटाफट आपण चहा वगैरे पिऊया, तुम्हाला थोडे सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करायला भेटतील। सो ते पहा, तोपर्यंत आम्ही नाश्ता करतो। सो बाय। My name is विजय कुमार। I live in मिर्जापुर डिस्ट्रिक्ट नियर इन इलाहाबाद। मैं आपको एक तजुर्बा सिखा देता हूँ। मेरे एक बाबा थे सिजियान जी, जो कि फ्रीडम फाइटर थे। उनका तजुर्बा था किससे कितना हाथ दूर रहना चाहिए। कहते हैं 10 हाथ चोर से, 20 बेईमानों से, 30 दगेबाज यारों से दूर रहो, 40 चंडालों से, 50 बकवासों से, 60 हाथ लेन देन उधारों से दूर रहो, 70 हाथ चक्कर से, 80 जो रस्सी बने,
90 हाथ दूसरों के सहारों से दूर रहो। अगर आपको कुशल खुशहालियों में जीना है तो 100 हाथ नारी के नज़ारों से दूर रहो। टाली टाली यार, टाली बजाव यार। तर मित्रांनो फायनली नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघत आहोत इकडून लोणावळ्यासाठी. पहिला इकडून आम्ही जाणार आहोत ते म्हणजे मातेच्या दर्शनासाठी, म्हणजे पायथ्याशी जाऊ आपण, मातेचं दर्शन घेऊ आणि तिथून मग पुढे आम्ही लोहगडसाठी जाऊ आणि मग पुढचा प्लॅन तिकडून ठरवू आम्ही काय कसा असेल ते. सो चला निघूया आता. टाईम झाला आहे आता 11 वाजले आता ह्यांच्यामुळे, ते दोघांमुळे, आणि पूर्ण ब्लॉगवर हेच बोलत राहणार आहे मी. सो चला निघू आपण. मित्रांनो मध्येच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर थांबलो आहेत आणि ॲक्च्युली ह्यांच्यामुळे थांबलो आहे. पहिलाच एकदा वेळ झाला आणि परत पुन्हा आता वेळ घालतच गेलो होतं हे. सो एकदम क्लायमेट तर एक नंबर झालं आहे मित्रांनो. पूर्ण तिकडे समोर पहा, एकदा इकडचा व्ह्यू पाहून घ्या यार, एकदा 360 तुम्हाला देतो व्ह्यू. मागे पहा तिथे फायनली आपण खोपोली मागे सोडून आता खंडाळ्याच्या घाटाला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोललोय की खंडाळ्याचा घाट पाहायचा असेल तर पावसाळ्यामध्ये यायचं. आणखी एक आगळं वेगळं रूप धारण करून नटलेला असतो हा घाट. आणि मित्रांनो अशा या वातावरणात, अशा या घाटामधून गाडी चालवणे म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद घेतल्यासारखाच आहे. वाटेमध्ये आपल्याला शिंगरोबाचं मंदिर लागेल, तर आपण तिथे पाया पडून मग पुढे निघू घाटामध्ये. खूप सारे बायकर्स आहेत, खूप सारे बायकर्स. म्हणजे आज एवढी पब्लिक बघितली मी आज 2 महिन्याचा क्षण भेटलेले काहीसे. पावसामुळे थोडं स्लिपरी होतं, त्यामुळे घाटामध्ये थोडं गाडी चालवताना थोडी काळजीपूर्वक गाडी चालवा, बस एवढंच मी म्हणेन. पूर्ण खोपोली शहराचा आपल्याला व्ह्यू भेटत आहे इथून आणि या साईडने पूर्ण फॉग झालेलं आहे. सुंदर वाटतं, शांत वाटतं एकदम आणि खरंच खूप 2 महिन्यानंतर रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. सो चला निघूयात आपण पुढे. तर मित्रांनो कार्ल्याला पोहोचलो आहे आणि एकविरा मातेचं मंदिर बंद आहे, त्यामुळे आता पुढे जाऊ शकत नाही कारण की मध्येच अडवत आहेत. आणि आता इथून आम्ही चाललो आहे पुढे लोहगड आणि विसापूरच्या इथे. आणखी तिथे थोडे काम आहे आमचं, मग ते काम करून आम्ही पुन्हा लोणावळा साईडला जाणार आहेत. तर चला पटापट जाऊया आपण तिथे. आणि मग विसापूर किंवा लोहगडच्या खालतीच एक हॉटेल आहे, तिथे आपण लंच करू आणि मग पुढे लोणावळ्याच्या इथे जाऊया. A few moments later. तर मित्रांनो पुन्हा पण रिटर्न फिरलोय मागे, कारण लोहगडकडे जाणारा रस्ता जो आहे तिथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि कोणालाच पुढे जाऊन देत नाही आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रिटर्न फिरावं लागतं. फायनली एक हॉटेल भेटलं आहे, हॉटेल रोहित करून आहे. सो इकडे नॉनव्हेजसुद्धा आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तिथे आता आपण थांबलो आणि आता आपण इकडे करणार आहोत लंच आणि मग त्यानंतर पुढे आपण लोणावळ्यामध्ये जाऊन फोटोग्राफी वगैरे करून मग पुढे आपण जाऊ झेनिथ वॉटरफॉलच्या इथे. तो सुद्धा चालू असेल की नाही सांगू शकत नाही, पण आपण एकदा ट्राय करून पाहूया आणि मग बघूयात पुढचं काय. फायनली गाईज आपण ऑर्डर केलं आहे चिकन थाली, सर्वांनी ऑर्डर केलं आहे. तर चिकन थालीमध्ये ॲक्च्युली काय काय भेटतं तुम्हाला तर मी सांगतो. इकडे आपल्याला 2 तंदूर रोटी आली आहे, कांदा आहे, जिरा राईस आहे, इकडे चिकन सुक्का आहे, त्यानंतर इकडे अंडा करी आहे आणि इकडे चिकनचा रस्सा आहे. सो चला तुम्ही टाईमलॅप्स एन्जॉय करा, तोपर्यंत आम्ही फटाफट जेवून घेतो. मित्रांनो जेवून झाले आणि आता आपण निघालो आहे पुढे प्रवासासाठी. आता पुन्हा एक प्लॅनमध्ये एक ट्विस्ट आला आहे की इथून एक रस्ता आहे किनार डाव्या समोर ना, तो जातो बरोबर लोहगडाच्या खालती आणि मग
आपलं जे अपूर्ण राहिलेलं जे काम आहे ते आपण तिथे पूर्ण करू शकतो. बघूया आपण काय आता होतंय पुढे. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण लोहगडाच्या पायथ्याशी, म्हणजे जस्ट आता पोहोचणार थोड्याच वेळात. पण इथे समोर ते दिसतं ते बाजा केव्ज आहेत. इथे सुद्धा आय थिंक एक वॉटरफॉल असला पाहिजे, कारण की पब्लिक थांबली इथे. इकडून काय ड्रोन शॉट येईल यार, एक नंबर. वा यार काय सही झालं यार मौसम, खरंच एक नंबर एक नंबर खरं यार. सुंदर दिसतंय सुंदर. हे असं असं मला खूप आवडतं. हे असं म्हणजे बाहेर येणं पिकनिकला आणि मग असं फूड वगैरे करणं ना, हे खूप मस्त वाटतं. सो मित्रांनो हा तुमच्यासमोर दिसत तो आहे विसापूरचा फोर्ट आणि हा एक लोहगड. भगवा फडकतोय बघ, भगवा. सुंदर आहे मित्रांनो, एक नंबर यार. काय सीन आहे खरंच. कारण की आम्ही 24 तारखेला हा जो रिसॉर्ट आहे तो आम्ही बुक केलेला आहे आणि ते एकदा पाहायला म्हणून इथे आलो आहे आपण. सुंदर यार, काय व्ह्यू आहे खरंच. समोर तुम्हाला दिसत असेल पहा, एकदम व्हॅली आहे आणि स्विमिंग पूल आहे इथे एक. इथे आहेत 2 रूम. तर मित्रांनो एका वॉटरफॉल जवळ पोहोचलो आहे. ॲक्च्युली आमचं काम होतं लोहगडाच्या इकडे, ते काम आमचं झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत एक वॉटरफॉल एक्सप्लोर करायला. सुंदर असा वॉटरफॉल आहे मित्रांनो, सुंदर पहा, एक नंबर. फायनली मित्रांनो आपण मस्तपैकी त्या वॉटरफॉलमध्ये आंघोळ वगैरे केली आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत. इथून बाईक वगैरे घेऊन डायरेक्ट आपण लोणावळा गाठू. लोणावळ्यामध्ये थोडाफार नाश्ता वगैरे करू. फोटोज काढायला भेटले तर बघू, कारण की आता कंटिन्यूस पाऊस आहे. मजा जर करायची होती त्यामुळे भिजलो वगैरे फुल. आता आपण डायरेक्ट कुठेतरी लोणावळ्याला थांबू, कुठेतरी चेंज वगैरे करायला भेटलं तर आपण चेंज करू. आता मग असंच घर गाठू आपण. पण खूप भन्नाट एक्सपिरियन्स होता आजचा आणि खरंच खूप मजा आली निसर्गाच्या सानिध्यामध्ये. कारण की 2 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्याला हा क्षण अनुभवायला भेटला आहे आज आपल्याला. मित्रांनो टाईम झालं आहे 9 आणि ठीक आता आपण कळंबोलीला पोचलो आहे. तुम्हाला पण हा ब्लॉग बघायला आवडेल खूप. सो व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि काळजी घ्यायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.